नमस्कार मित्रमैत्रिणींनो, निशास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण लसणी मेथीची भाजी। चला तर आता लसणी मेथी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही आहे मेथीची भाजी। साधारण ही एक जुडी आहे मेथीची। ही व्यवस्थित निसून धुवून ठेवलेली आहे मी। हे बघा, ते छान निसून घ्यायची, त्याच्या नागाच्या आळ्या वगैरे असं त्याच्यावरती सफेद ते काढून टाकायचं आहे। हे आहे हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे आणि किती फिक्कं पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। मी एवढे घेतलेले आहे। लसण, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, मीठ आणि जिरे। चला तर आपण बनवूया लसणी मेथीची भाजी। त्यासाठी आपण पॅन मध्ये तेल टाकूया। तेल तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। साधारणतः हे एक मोठा चमचा तेल आहे। गॅस आपण चालू करूया। छान व्यवस्थित तेल तापून घ्यायचं आहे। आणि ह्या लसणी मेथीच्या भाजीला लसूण जास्तच लागतो। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्ही वापरू शकतात। पण आमच्याकडे लसणी मेथीसाठी लसूण जास्तच वापरतो। आणि तुम्ही लसूण जर तुम्हाला अख्खा जर कोणी खात नसेल तर तुम्ही बारीक कापून पण टाकू शकतात, बारीक असा कट करून पण टाकू शकतात। हे बघा, असे बारीक तुकडे पण करून टाकू शकतात। आणि नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून पण घेऊ शकतात किंवा खलबत्त्यामध्ये बारीक कुटून पण घेऊ शकतात तुम्ही। मी पण अख्खाच टाकणार आहे। माझ्या घरामध्ये अख्खाच लसूण चालतो। हे बघा, आधी लसूण फ्राय करून घेणार आहोत। आणि आपण हे जे शेंगदाणे आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत ते बारीक मिक्सरमध्ये असं दरदर दळून घेणार आहोत। हे बघा, असं जाड बारीक दळून घेतलेलं आहे मी। तुम्हाला जर समजा कोणाच्या दातामध्ये अडकतं हे, तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं बारीक पण केलं तरी चालेल। पण मला हे असंच आवडतं। माझ्या घरामध्ये हे सर्व अशीच भाजी खातात, जाड बारीक। तर मी ते घेणार आहेत। आणि आपल्याला लसूण बघून घ्यायचं आहे, तेव्हा असा ब्राउनिश झालेला आहे, जास्त ब्राऊन पण नाही करायचं आहे। आणि आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये मेथीची भाजी टाकणार आहोत। व्यवस्थित धुवून आणि पाणी उकळून द्यायचं आहे। इथं मेथीची भाजी अशी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। बरोबर, पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आणि या स्टेजला आलं की आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आपण टाकणार आहोत 1 चमच। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाकू शकता। आणि हे सेंदा नमक आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं कमी टाकायचं आहे आपल्याला। लसूण याच्यामध्ये किती छान दिसतोय। असाच लसूण आमच्या घरामध्ये हा अख्खा लसूण खूप आवडतो। या लसणासाठीच भाजी करायला सांगतात। भाजी कमी खातात आणि याच्यातला लसूण निवडून जास्त खातात, त्यासाठी मी लसूण जास्त टाकत असते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये लसूण घालू शकता। आणि आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये हा जो शेंगदाणा कूट आहे, हिरवी मिरची शेंगदाणा कूट, तो टाकणार आहोत। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ती छान झाली आहे भाजी, बघू शकता तुम्ही। हिरवी मिरची जास्त टाकली ना, जास्त म्हणजे जेवढी आपल्याला हिरवी मिरची पाहिजे अशी झणझणीत बनवायची ही, ती खरंच भाजी छान लागते खूप। कारण लसूण जास्त असल्यामुळे ही भाजी झणझणीत जर खाल्ली तर खूप टेस्टी लागते। डाळ भाताबरोबर पण खूप छान लागते ही। बघा किती छान दिसते ही भाजी, चवीला खूप टेस्टी असते। तर आपली भाजी झालेली आहे। गॅस बंद करूया। या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। आपली भाजी तयार झालेली आहे। आपली भाजी तयार
छान झालेली आहे आणि मी बघा आता हे एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये. ती छान दिसते बघा. अशीच भाजी तुम्ही पण बनवा आणि खाऊन कशी झाली मला सांगा.